नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साधी आणि सिंपल परंतु चविष्ट अशी गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत, जी की तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर गवारीच्या शेंगा व्यवस्थित अशा निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. आता गॅसवरती कढई ठेवूया. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की मोहरी घालायची, जिरे घालायचे. जिरे मोहरी व्यवस्थित असे तडतडले यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा छान लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. ही गवारीच्या शेंगाची भाजी तुम्ही टिफिनसाठी अगदी झटपट अशी बनवू शकता किंवा नेहमीची तीच गवारीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळेस अशा पद्धतीने गवारीची शेंग नक्की बनवून पहा. चवीला तर खूपच भारी लागते आणि बनवायलाही सोपी आहे. पहा, इथे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. तर इथे मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलेलं होतं. हे वाटण यामध्ये छान असं परतवून घेऊया. वाटणामधील कच्चेपणा जाईपर्यंत याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. वाटण छान व्यवस्थित असं परतून झालं की आता आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. 1-2 मिनटं याला छान असं परतवून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असे परतवून झाले की आता आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. 1-2 मिनटं हे व्यवस्थित असं परतवून घेऊया. वाटण छान असं परतवून घेतलं की मग भाजीला चवसुद्धा खूपच भारी लागते. पहा, व्यवस्थित असं आपण हे सर्व वाटण परतून घेतलं. आता यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घेऊया. तर गवारीच्या शेंगा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात. एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. साधी सोपी परंतु चविष्ट अशी गवारीच्या शेंगाची भाजी बनते. तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारे गवारीच्या शेंगाची भाजी बनवली जाते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये गवार शिजण्याकरता पाणी घालायचं आहे. जसं तुम्हाला जास्त रस्सा भाजी किंवा सुकी गवार बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता मध्यम गॅसवरती आपल्याला गवारीच्या शेंगा शिजवून घ्यायच्या. पण इथे छान अशी उकळी आली की गॅस बारीक करायचा, झाकण ठेवून गवार शिजवून घ्यायचे. एक 5 ते 6 मिनिटानंतर यावरती झाकण काढलं आणि इथे तुम्ही पाहू शकता गवार अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. इथे मी गवार जास्त पातळही नाही आणि जास्त सुकीही नाही, मध्यम अशा स्वरूपाची बनवून घेतलेली आहे. टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही यामधील पाणी आटेपर्यंत याला शिजवून घेऊ शकता. मस्त स्वादिष्ट अशी आपली साधी सिंपल गवारीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.